नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रंथालय आणि माहिती व्यवस्थापनाच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण व्यवस्थापन विषयक दृष्टिकोन आणि व्यवस्थापनाची तत्वे याचा अभ्यास केला. या सत्रामध्ये आपण ग्रंथालय आणि माहिती केंद्र आणि त्यातील मनुष्यबळ व्यवस्थापन याची सर्वांपांक चर्चा करणार आहोत. ग्रंथालयामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन हा विषय का महत्त्वाचा आहे आणि त्याच्या विविध अंग कोणती आणि त्याविषयी अंतर्भूत असणारे घटक कुठले ह्याची आपण आज माहिती घेऊ. सर्वप्रथम ग्रंथालय मनुष्यबळ व्यवस्थापनाचे 3 महत्त्वाचे घटक मानले जातात. एक म्हणजे मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि वित्त. या 3 घटकांनी मिळून तुम्हाला कुठलीही संस्था अतिशय उत्तमपणे हाताळण्याचं कसब हे साध्य करावं लागतं, म्हणजेच ग्रंथपालाला. कारण ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल हाच मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून कार्य करत असतो. मग ग्रंथपालाचं कार्य कुठलं? एक मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून. तर मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून ग्रंथालयात उपलब्ध असलेले मनुष्यबळ तसेच यंत्रसामग्री आणि वित्त ह्या 3 घटकांमध्ये समन्वय साधण्याचं महत्त्वाचं कार्य ग्रंथपालाला करावं लागतं. म्हणजे ह्यात काय केलं जातं? तर आपल्याकडे असणाऱ्या मनुष्यबळाअंतर्गत उपलब्ध असणारी कौशल्य, त्यांच्याकडे उपलब्ध असणारे तंत्रज्ञान कौशल्य, त्यांच्याकडे उपलब्ध असणारे लेखनाचे कौशल्य, या सगळ्याचा अंतर्भाव आपल्याला ग्रंथालय सेवा अधिकाधिक परिणामकारकरित्या कशी पोचेल याकरता करावा लागतो. मग त्यासाठी ग्रंथालयाकडे उपलब्ध असणारी यंत्रसामग्री आणि वित्त ही महत्त्वाची साधनं तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे जर वित्त पुरवठा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसेल तर तुम्हाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ ग्रंथालयामध्ये निवड करणं आणि त्यांचा विकास करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणं हे दुरापास्त होऊन बसतं. त्यामुळे वित्त हा एक महत्त्वाचा घटक आपल्या कुठल्याही संस्थेच्या उत्तम कार्यभारासाठी अत्यंत आवश्यक असतो. त्याचप्रमाणे यंत्रसामुग्री. आज ग्रंथालयामध्ये आपल्याला तंत्रज्ञानावर आधारित अनेकविध यंत्रसामग्री आढळतात. जसं वेगवेगळी प्रकारची सॉफ्टवेअर्स आहेत. त्याशिवाय आपल्याकडे RFID टेक्नॉलॉजी आहे, बारकोड टेक्नॉलॉजी आहे, QR कोड टेक्नॉलॉजी आहे, ह्या प्रकारच्या डिजिटल टेक्नॉलॉजी आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा सांगोपांग अभ्यास करून त्याची अंमलबजावणी ग्रंथालयामध्ये यशस्वीपणे होण्यासाठी या 3 घटकांमध्ये सुसूत्रीकरण असणं हे नितांत आवश्यक असतं. सुसूत्रीकरण म्हणजे काय? तर मनुष्यबळाला ती कौशल्य आत्मसात असणं, जेणेकरून तुम्ही डिजिटल लायब्ररी विकसित करायचं ठरवल्यावर डिजिटायझेशनचं तंत्र तुमच्या मनुष्यबळाला हे अवगत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा तुमच्याकडे डिजिटल लायब्ररी तुम्ही विकसित करायचं ठरवल्यावरती उपलब्ध असणारा निधी हा सुद्धा योग्य प्रमाणात असणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून हे 3 घटक आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतात. मग अशामध्ये या मनुष्यबळाचं महत्त्व काय? तर यंत्रसामग्रीला चालवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्यबळ. मग हे आपल्याकडे अतिशय योग्य प्रमाणात असावं लागतं. तर मनुष्यबळ ही काय संकल्पना आहे? रॉबर्ट ओवेन आणि चार्ल्स बॅबेज यांनी मनुष्यबळाची संकल्पना ही औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये सर्वप्रथम मांडली आणि 20व्या शतकापासून मनुष्यबळ व्यवस्थापन हे एक स्वतंत्र कार्यक्षेत्र म्हणून व्यवस्थापन क्षेत्राच्या अंतर्गत उदयाला आलं. यानंतर फ्रेडरिक टेलर यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये शास्त्रीय व्यवस्थापन संकल्पनेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे की कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कार्यामध्ये परिणामकारकता, इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो इफेक्टिव्हिटी. सो फॉर गेटिंग द इफेक्टिव्ह रिझल्ट्स इन वर्क
what Taylor has recommended is the system of rewards. म्हणजे टेलर यांनी जी 5 तत्व सांगितली, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की जास्तीत जास्त कार्याची परिणामकारकता कर्मचाऱ्यांमध्ये आणायची असेल तर तुम्हाला त्यांना रिवॉर्ड्स, बक्षिसं द्यायला पाहिजेत आणि त्यांच्याकडून विभेदात्मक कार्यदर म्हणजेच जसं ज्याचं कार्य तसं त्याला त्याप्रमाणे मोबदला देण्याची सोय ही व्यवस्थापनामध्ये असायला पाहिजे, तरच त्या उद्योग समूहाचा विकास सर्वांगीण होईल. या प्रकारे टेलर यांनी सुद्धा मनुष्यबळ संकल्पनेला महत्व दिलेलं आपल्याला आढळतं. मग मनुष्यबळ किंवा मानव संसाधन म्हणजे नेमकं काय बरं? तर मॅगिसन्स आणि लिओन यांनी असं म्हटलंय की एखाद्या उद्योग समूहामध्ये मानवी वर्गामध्ये समाविष्ट असणारी कौशल्य तसंच ज्ञान यांनी युक्त असलेला कर्मचारी वर्ग म्हणजेच त्या उद्योग समूहाचे मनुष्यबळ किंवा मानव संसाधन होय. म्हणजे काय? तर आपल्याकडे मनुष्यबळ म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? तर नुसते 100 लोक तुमच्याकडे कामाला आहेत म्हणजे तुमच्याकडे खूप चांगलं मनुष्यबळ आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर उत्तम मनुष्यबळ याचा अर्थ काय? तर उपलब्ध 100 लोकांमध्ये कोणत्या प्रकारची कौशल्य आहे? तर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि त्यांच्याकडे असणारं ज्ञान म्हणजेच नॉलेज. सो ह्युमन रिसोर्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉलेज अँड स्किल्स. आत्ताचा जमाना हा कसला आहे? कौशल्याचा जमाना आहे. म्हणजे तुमच्याकडे नुसती डिग्री असून चालत नाही, तर तुमच्याकडे कौशल्यही त्याच प्रमाणात असावी लागतात. सो वी नीड स्किल्स ॲज वेल ॲज अलॉंग विथ द स्किल सेट वी नीड नॉलेज. मग तुमच्याकडे ते मनुष्यबळ कसं असायला पाहिजे? ज्ञानपूर्ण म्हणजे ज्ञान लालसा असणारं किंवा ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा मुबलक प्रमाणात आहे, ज्ञानाधिष्ठित संकल्पनांवर आधारित असलेलं मनुष्यबळ आपल्याला अपेक्षित आहे असं लिओन यांनी आपल्याला सांगितलं. तर अशी ही मनुष्यबळ व्यवस्थापन ही कुठल्याही उद्योग समूहामध्ये अखंडितपणे सुरू राहणारी एक प्रक्रिया आहे. असं का बरं? कारण सतत तुम्हाला नवीन मनुष्यबळ भरती करणं, त्यांची निवड करणं हे सतत करावं लागतं. कशासाठी? तर नवीन काळानुसार अद्ययावत ज्ञान आणि अद्ययावत कौशल्य आपल्या उद्योग समूहामध्ये असणारी माणसं येण्यासाठी आपल्याला हे सतत करावं लागतं. ही कौशल्य असणारी माणसं किंवा हे कौशल्य असणारं मनुष्यबळ जर तुमच्याकडे अखंडितरित्या आलं तरच उद्योग समूहाची किंवा कुठल्याही संस्थेची भरभराट ही निश्चितपणे होऊ शकते. त्यामुळेच एक मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून ग्रंथपालाला सतत जागरूक राहण्याची नितांत आवश्यकता असते आणि आपल्याकडचं मनुष्यबळ हे सतत कौशल्यपूर्ण कसं राहील आणि त्यांचा विकास कसा होईल जेणेकरून संपूर्ण ग्रंथालयाचा विकास हा अखंडितपणे सुरू राहील अशी संकल्पना ग्रंथालयीन मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये मांडलेली आहे. मग हे जे मनुष्यबळ आहे यामध्ये कुठले मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये कोणकोणते घटक येतात? तर मनुष्यबळ व्यवस्थापनाचं सर्वात प्रमुख कार्य म्हणजे कार्याचं मूल्यमापन करणं. तुमच्याकडे जे मनुष्यबळ आहे त्याच्या कार्याचं मोजमाप करण्याचं काम हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं असतं, जेणेकरून तुमचं कार्य अपेक्षितरित्या होत आहे किंवा नाही हा जो नियंत्रणाचा भाग असतो हा मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये येतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कार्याचं विश्लेषण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो जॉब अनालिसिस. ह्या घटकाचा सुद्धा नितांत महत्वपूर्ण सहभाग आपल्याला मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये आढळतो. हे विश्लेषण झाल्यानंतरच कारण आपल्याला भरती किंवा निवड प्रक्रियेला सुरुवात करता येते. एकदा तुम्ही कार्याचं विश्लेषण केलं की तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे कार्याचं वर्णन करणं सहज साध्य होतं. एकदा वर्णन केल्यानंतर कर्मचाऱ्यांची नेमणूक कार्य वर्णनानुसार अपेक्षित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं आणि त्यांची भरती करणं हा भाग मनुष्यबळ व्यवस्थापनामध्येच अंतर्भूत आहे. त्यानंतर शेवटची पायरी किंवा शेवटचा घटक मनुष्यबळ व्यवस्थापनातला तो म्हणजे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग, डेव्हलपमेंट आणि मोटिवेशन म्हणजेच प्रोत्साहन. असलेल्या कर्मचाऱ्यांना सतत प्रोत्साहन देणं, असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणं हे ग्रंथपालाचं
एक महत्वाचं कार्य आहे, जेणेकरून तुमच्याकडचे कर्मचारी सतत प्रोत्साहित असतील, कुठल्या तरी नवीन कार्यासाठी उद्युक्त राहतील, नवीन गोष्टी साध्य करण्यासाठी अखंडितरित्या प्रयत्न करतील. हा सर्वात महत्वाचा भाग मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये येतो. मी जे तुम्हाला सांगितलं, तर ग्रंथालय ही मनुष्यबळ व्यवस्थापनाशी कुठल्या प्रकारे निगडित आहे, तर मनुष्यबळाची देखभाल करणं म्हणजेच त्यांना योग्य ते प्रशिक्षण हे अखंडितरित्या देणं. कुठल्याही कर्मचाऱ्यांना कार्य करून 5 वर्ष झाली असतील, 10 वर्ष झाली असतील, तर ह्या टाइम गॅपमध्ये त्यांना सतत प्रशिक्षणाची गरज असते. कारण आपलं जे ज्ञान आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सतत अद्ययावत असणं खूप आवश्यक आहे. जसं आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये आपलं ज्ञान आपल्याला ऑनलाईन मीडियमच्या थ्रू आपल्याला आपलं ज्ञान अपग्रेड करावं लागलं आणि ग्रंथालय ही आभासी तंत्रज्ञानाद्वारे आपण चालवली आणि तेच आभासी तंत्रज्ञान आज आपण घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळेच मी ह्या सेशनमध्ये तुमच्याशी आभासी तंत्रज्ञानामार्फतच बोलत आहे, कारण ही आज काळाची गरज आहे आणि हे तंत्रज्ञान आपल्याला जितक्या जास्त लवकर विकसित करता येईल सध्याच्या काळानुसार त्या काळाच्या अनुषंगिक गरजांनुसार आपल्याला ते तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांमध्ये विकसित होईल हे एका ग्रंथपालाला पाहावं लागतं आणि त्यानुसार ते तंत्रज्ञान किंवा ती कौशल्य अंगीभूत असणारा कर्मचारी वर्गच किंवा असं मनुष्यबळच आपल्याला निवड करावं लागतं, जेणेकरून आपल्या ग्रंथालयाचं कामकाज हे अत्यंत चांगल्या प्रकारे चालू राहील. मी जसं तुम्हाला सांगितलं की मनुष्यबळ व्यवस्थापनाचे प्रमुख घटक कोणते आहेत, तर प्रमुख घटक कार्यविश्लेषण, कार्यवर्णन, कार्यमूल्यांकन, निवड, भरती तसंच प्रोत्साहन. आता ह्या सगळ्या घटकांचा आपण विचार करू. कार्यविश्लेषण म्हणजे काय आणि त्याची मनुष्यबळ व्यवस्थापनात कशासाठी आपल्याला गरज असते ते आता आपण बघू. कार्यविश्लेषण प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ फ्लिपो असं म्हणतात की एखाद्या कार्यामध्ये अंतर्भूत होणारी क्रिया आणि जबाबदाऱ्या ह्या विषयांची माहिती एकत्र करून अभ्यास करण्याची प्रक्रिया म्हणजेच कार्यविश्लेषण होय. मग ग्रंथालयामध्ये ह्याची गरज का असेल बरं आपल्याला, तर ग्रंथालयामध्ये सर्व प्रकारच्या दर्जाची माणसं म्हणजे क्लास 1 ऑफिसर, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 ह्या प्रकारचं मनुष्यबळ कार्य करत असतं. ह्या सर्व प्रकारच्या पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये किंवा कार्य करणाऱ्या अंतर्भूत असलेल्या पदांमध्ये अपेक्षित असणाऱ्या क्रिया म्हणजे उदाहरणार्थ विद्यापीठ ग्रंथपालाची जबाबदारी कोणती आणि विद्यापीठ ग्रंथपालाच्या विद्यापीठ जबाबदाऱ्या आणि कार्य याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. तसंच त्याच्यामध्ये डेप्युटी ग्रंथपाल म्हणजे डेप्युटी लायब्ररियन, युनिव्हर्सिटी डेप्युटी लायब्ररियन DL असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आणि कार्य कुठली ह्याचा अभ्यास आपल्याला कार्यविश्लेषणामध्ये करावा लागतो. तर ग्रंथपालापासून शिपायापर्यंत ग्रंथालयामध्ये अंतर्भूत असणाऱ्या सर्व पदांच्या अंतर्भूत असलेल्या क्रिया आणि अपेक्षित असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्याच्या विषयीची माहिती एकत्रितरित्या करून पदवार त्याचं विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेला कार्यविश्लेषण असं म्हटलं जातं. मग मनुष्यबळाची गरज आपल्याला कशासाठी असते? कोणत्याही संस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने मनुष्यबळाची गरज ही आपल्याला अशासाठी असते की त्याच्या कार्याचं विश्लेषण केल्यावर आपल्याला किती मनुष्यबळ लागणार आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी किंवा कार्य विश्लेषण केल्यावर मनुष्यबळाचं नियोजन आपल्याला उत्तम प्रकारे करता येतं. त्यामुळे कार्यविश्लेषण ही मनुष्यबळाची का गरज आहे, तर तुम्हाला मनुष्यबळाचं नियोजन हे पुढील 50 वर्ष, पुढील 10 वर्ष, पुढील 20 वर्ष ह्याचा अंदाज घेऊन करावं लागतं. तुमच्या संस्थेचा संघटनेचा आराखडा ठरवण्यासाठी तुम्हाला कार्याचं विश्लेषण करावं लागतं. एकंदर संस्थेमध्ये असणारं कार्य त्याचं पदवार विश्लेषण करून तुमचा
संस्थेचा कार्याचा आराखडा ठरवण्यासाठी कार्यविश्लेषण अत्यंत उपयोगी आहे. तुमच्या व्यवसायाचं कार्य निश्चित करणं, त्यानंतर तुमच्या कार्याचं अंकीक्षण करणं, कार्यविश्लेषण करताना कार्याची सविस्तरपणे माहिती घेणं, या सगळ्यात मधील उणीवा पाहणं, म्हणजे कुठल्या कार्याची उणीव राहते, कुठलं कार्य अपेक्षितरित्या पूर्ण व्हायला अडचणी येणार आहेत, हे सगळं तुम्हाला कार्यविश्लेषण करतानाच ग्रंथपालाला अंदाज येण्यास हातभार लागतो. त्यामुळे कार्यविश्लेषण ही मनुष्यबळाची एक अत्यंतिक महत्वाची गरज मानली जाते. कार्याचं प्रमाणही आपल्याला निश्चित करता येतं. युनिव्हर्सिटी लायब्ररीयनकडून आपल्याला किती प्रमाणात एखादं कार्य अपेक्षित आहे, किंवा तुम्हाला असिस्टंट लायब्ररीयन या पदाकडून किती प्रमाणाचं कार्य एखादं अपेक्षित आहे, एखाद्या लायब्ररी क्लर्क कडून तुम्हाला किती प्रमाणातलं कार्य अपेक्षित आहे, याचा सांगोपांग अभ्यास तुम्हाला कार्यविश्लेषणातच करणं हे सोपं जातं. कार्यविश्लेषण केल्यामुळे ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल आणि कर्मचारी यांच्यामध्ये निश्चितच सलोखा निर्माण होतो. कारण ग्रंथपालाला निश्चितपणे याचं आकलन होतं की एखाद्या पदाकडून किती प्रमाणात कार्य अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांचा विकास यामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या घटकांची माहिती घेणंही कार्यविश्लेषणामुळे सोपं जातं, की एखाद्या पदाची जबाबदारी काय हे आपल्या लक्षात आल्यावर त्या अनुसार त्या व्यक्तीमध्ये ती कौशल्य निर्माण होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण आपण सहजरित्या देऊ शकतो. मग या कार्यविश्लेषणाच्या कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बरं? पहिली पद्धत म्हणजे निरीक्षण. तर पदभार सांभाळणाऱ्या संपूर्ण व्यक्तींचे किंवा त्या वर्गांचं निरीक्षण करून घटक नोंदी करून हा अभ्यास केला जातो. दुसरी पद्धत आहे वैयक्तिक मुलाखत. तर अभ्यास करणारा व्यक्ती निरीक्षक आणि कार्यरत व्यक्तीमध्ये थेट संभाषण करून आपल्याला संरचित किंवा असंरचित मुलाखत तंत्र वापरून तुम्ही त्याच्या नोंदी तयार करू शकता. तिसरी पद्धत आहे गट मुलाखत, म्हणजे सामूहिक मुलाखत घेऊनही तुम्ही ही माहिती घेऊ शकता. यामध्ये ग्रंथालयात काम करणाऱ्या सर्वांचा एक गट करून त्यामध्ये तुम्ही सामूहिक मुलाखत घेऊ शकता. तांत्रिक परिषदांद्वारे सुद्धा ही मुलाखत आपल्याला घेता येते. नोंदवहीद्वारे सुद्धा एक पद्धत आहे, म्हणजे त्या व्यक्तींना वेगवेगळ्या पदांवर कार्य करणाऱ्या त्या व्यक्तींना नोंदवही देऊन त्यामध्ये वहीमध्ये नोंद करून उपलब्ध कार्याची नोंद करून आपण त्या वह्यांचं संघटन करून आपण माहिती एकत्रितरित्या गोळा करून अभ्यास करू शकतो. एखाद्या पदविश्लेषण द्वारे कार्यात्मक पदविश्लेषण पद्धत अवलंबून सुद्धा आपण ही माहिती घेऊ शकतो. ही कार्यात्मक पदविश्लेषण पद्धत अमेरिकन कामगार विभागामध्ये सर्वप्रथम अवलंबित केली गेली. यामध्ये पर्यवेक्षकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आणि हे पर्यवेक्षक आपल्या कर्मचाऱ्यांकडून कुठल्या प्रकारे कार्य करून घेतात आणि ह्या कार्याचं विश्लेषण पर्यवेक्षक कसं करतात याची माहिती ह्या पद्धतीमध्ये घेतली जाते. त्यानंतर एकदा पर्यवेक्षकाकडून माहिती आली की त्या कार्याचं वर्गीकरण केलं जातं आणि मग त्याचं विश्लेषण करून त्याचं विश्लेषण हे 3 गटात केलं जातं: माहिती, मानवी बळ आणि घटक. आणि त्याद्वारे आपल्याला विश्लेषण करून आवश्यक ती माहिती प्राप्त करता येते. शेवटची जी पद्धत आहे ती प्रश्नावलीद्वारे. ही अर्नेस्ट मार्कोनिक यांनी 194 घटकांचा प्रश्नावली तयार करून त्याच्या 6 श्रेणी तयार करून त्याद्वारे माहिती घेण्याची सोय किंवा माहिती घेण्याची पद्धत ही उद्धृत केलेली आहे. फ्रँकलिन यांनी 2005 मध्ये असं सांगितलं, आता हे जे कार्यविश्लेषण आहे हे कार्यविश्लेषण आपण कुठल्या पद्धती वापरून घेऊ शकतो माहिती हे आपण बघितलं. मग एक्झॅक्टली किंवा नेमकेपणाने त्याच्यामध्ये किती पायऱ्या आहेत, तर त्याच्यामध्ये खालील पायऱ्या आहेत. आपण जर कार्यविश्लेषण करायला गेलो तर म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपण ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला ज्या नोकऱ्या अवेलेबल असतील त्या तुम्ही हायलाईट करू शकता.
कर्मचाऱ्याची आवश्यक कर्तव्य, कार्य, जबाबदाऱ्या ह्याचं विश्लेषण करू शकता, त्याच्यावर संशोधन करणं, कारण कुठल्याही पदाची कर्तव्य काय, कुठल्याही पदामध्ये अंतर्भूत होणारी कार्ये कुठली, एखाद्या पदाची जबाबदारी काय, याच्यावरती संशोधन हे करावं लागतं. आणि मानवी व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापकाचं हे मुख्य कार्य आहे की त्यांनी संशोधन करून ती माहिती इतरांना प्रसारित करावी. आता हे कार्य विश्लेषण झाल्यानंतर पुढचा जो घटक आहे मानवी व्यवस्थापनातला तो म्हणजे कार्यवर्णन. एकदा आपण कार्य विश्लेषण केलं की आपल्याला कार्यवर्णन करणं सहज साध्य जातं, कारण कार्य विश्लेषणामध्ये आपण काय करतो तर अधिकारी वर्गांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याची माहिती आपण यथासांगपणे घेतो. ही माहिती घेतल्यानंतर त्या कार्याचं वर्णन करणं ही त्याच्या पुढची पायरी आहे. फाईन यांनी 1999 मध्ये सर्वप्रथम हे मांडलं की उमेदवारांच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आणि कार्य याचं वर्णन म्हणजेच कार्यवर्णन होय. तर हे कार्यवर्णन आपल्याला कशासाठी लागतं? आपण माहिती विश्लेषण तर केलंच आहे, पण मग हे कार्य विश्लेषण करण्याचा उपयोग काय? तर त्याचा उपयोग आपल्याला कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी निश्चित करण्यासाठी होतो. एकदा कार्यवर्णन केलं की त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणं, अंतर्भूत असणारी कार्य निश्चित करणं, या सगळ्या बाबींचा अंतर्भाव कार्यवर्णात होत असल्यामुळे त्यानुसार आपण वेतन श्रेणी निश्चित करू शकतो आणि प्रमाणित मानकांनुसार ती वेतन श्रेणी निश्चित करणं सोपं जातं. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचं मोजमाप सुद्धा आपण कार्यवर्णनाच्या माध्यमातून मोजू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं साधन म्हणून ओळखलं जातं. या कार्यवर्णनामुळे आपल्याला वेतन श्रेणी निश्चित करणं, या व्यतिरिक्त रिक्त असणारी पदभरती करण्यासाठी सुद्धा कार्यवर्णन उपयोगी पडतं, कारण कार्यवर्णनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट स्वरूपामध्ये म्हणजे लेखी स्वरूपामध्ये लिहिलेल्या आढळतात. तसंच कोणी काय काम करायचं, कुठल्या व्यक्तीचं कुठलं कार्य आहे, कुठल्या पदाकडून कुठलं कार्य अपेक्षित आहे, याचा अंतर्भाव कार्यवर्णनामध्ये येतो. आता ह्या कार्यवर्णनामध्ये कुठले महत्वाचे घटक आहेत बरं? तर कार्यवर्णनामध्ये आपल्याला पदनाम, सर्वप्रथम पदनाम लिहावं लागतं. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे त्या पदाची कर्तव्य, त्या पदामध्ये अंतर्भूत असलेली कर्तव्य. जसं मी तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सिटी लायब्ररियन, विद्यापीठीय ग्रंथपाल, तर विद्यापीठीय ग्रंथपालाची कोणती कर्तव्य आहेत? विद्यापीठीय ग्रंथपालाला कुठल्या जबाबदाऱ्या आहेत? विद्यापीठीय ग्रंथपालाचा भत्ता किती असेल? विद्यापीठीय ग्रंथपालाचे कामकाज विषयक धोरण कसे असेल? जसं अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत सर्व विद्यापीठीय ग्रंथपालांशी समन्वय साधणं, तुमचं ग्रंथालयाविषयी धोरण ठरवणं, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन ग्रंथपालांशी समन्वय साधणं, वेळोवेळी त्या चर्चासत्र घडवून आणून संपूर्ण विद्यापीठीय ग्रंथालयांमध्ये सलोखा निर्माण होऊन कार्य सुसंघटितरित्या चालू राहील हे पाहणं, या सगळ्या कामकाज विषयी धोरणांचा अंतर्भाव कार्यवर्णनामध्ये येतो. त्यानुसारच शेवटचा घटक म्हणजे उद्देश, तर या पदाचा उद्देश काय आहे हे सर्व घटक कार्यवर्णनामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले आढळतील. एकदा तुम्ही कार्यवर्णन केलं की त्यानंतर अंतर्भूत असणारा पुढचा महत्वाचा घटक म्हणजे कार्यमूल्यांकन. इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो जॉब इव्हॅल्युएशन. किंबॉल यांनी असं म्हटलंय की कार्यमूल्यांकन म्हणजे काय, तर उद्योगांमध्ये अंतर्भूत होणाऱ्या हर एक कार्याचे सापेक्ष मूल्य. सापेक्ष हा शब्द खूप महत्वाचा आहे, याची आपण चर्चा करू. सापेक्ष मूल्य निश्चित करणं आणि त्या कार्याचा सुयोग्य मूलभूत मजुरी दर
ठरवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे कार्यमूल्यांकन. मूल्यांकन या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे की एखाद्या गोष्टीचे मूल्य ठरवणं. मग हे मूल्य ठरवताना आपल्याला काय करायला पाहिजे असं किंबल म्हणतात. किंबल हे म्हणतात की त्या कार्याचं तुम्हाला सर्वप्रथम सापेक्ष मूल्य ठरवायला लागेल. म्हणजे काय हो, सापेक्ष मूल्य ठरवायचं म्हणजे काय करायचं, तर आता जे आपण चर्चा केली की विद्यापीठीय ग्रंथपालाच्या जबाबदाऱ्या कुठल्या, विद्यापीठीय ग्रंथपालाची कार्य कुठली, विद्यापीठीय ग्रंथपालाकडून कुठलं धोरण अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. मग एकदा आपण हे ठरवलं की त्यानंतर जेव्हा आपण या पदाची इतर पदाशी तुलना करू, उदाहरणार्थ विद्यापीठीय ग्रंथपाल किंवा तुम्ही डेप्युटी लायब्ररीन म्हणजे युनिव्हर्सिटी लायब्ररीयन अँड डेप्युटी लायब्ररीयन. सो इफ वी कम्पेअर दीज टू पोझिशन्स विथ डेप्युटी लायब्ररीयनच्या जबाबदाऱ्या कुठल्या, डेप्युटी लायब्ररीयनची कार्य कुठली, मग ह्यामध्ये जो भेद असेल म्हणजे ह्यामध्ये जे प्रमाणीकरण असेल की डेप्युटी लायब्ररीयनच्या जबाबदाऱ्या तुलनेने कमी राहतील, डेप्युटी लायब्ररीयनची कार्य तुलनेने कमी राहणार आहे. मग हे जेव्हा आपण सापेक्ष मूल्य निश्चित करणं म्हणजे काय, तर ही जेव्हा तुम्ही तुलना कराल कार्याची, सापेक्ष म्हणजे एका पदाची दुसऱ्या पदाशी असणारी तुलना, ती तुलना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा शिपायाचं कर्तव्य आणि ग्रंथपालाचं कर्तव्य ह्या पदाची जेव्हा तुम्ही तुलना कराल सापेक्षरित्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कार्याचं किती मूल्य आहे. अशा प्रकारे प्रत्येक पदाचं तुम्हाला मूल्य निश्चित करायला लागेल आणि ते मूल्य कसं निश्चित केलं जाईल, तर सापेक्षरित्या, तुलनात्मकरित्या. आणि त्या कार्याचा त्याच्या पुढची पायरी म्हणजे मूलभूत मजुरी दर हा तुम्ही कशा रीतीने ठरवणार. एकदा तुम्ही सापेक्ष तुलना केली की तुम्हाला तो दर ठरवणं अतिशय सोपं जाईल. हे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न म्हणजेच कार्यमूल्यांकन असं किंबॉल म्हणतात. तर फ्लिपो काय म्हणतात आपल्याला, व्यवस्थापक तज्ञ फ्लिपो आपल्याला असं म्हणतात की कार्यमूल्यांकन ही एका कार्याशी इतर कार्याशी असलेली तुलना, जे आपण आधीच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलं किंबॉल यांच्या की सापेक्ष मूल्यांकन. सापेक्ष हा जो शब्द वापरलेला आहे किंबॉल यांनी, त्याच्याऐवजी फ्लिपो यांनी एका कार्याशी दुसऱ्या कार्याशी तुलना असं त्याचं विवरण केलेलं आपल्याला आढळतं. तर ही एक सुसूत्ररित्या केली जाणारी प्रक्रिया आहे असं फ्लिपो यांना वाटतं. म्हणजे सिस्टमॅटिकली, सुसूत्रीकरणानुसार किंवा सायंटिफिक रित्या शास्त्रीय पद्धतीने केली जाणारी ही प्रक्रिया आहे. ह्याच्यात ठराविक बाबीचा अंतर्भाव होतो, तो आपल्याला त्याचं मोजमाप करावं लागतं. मग ह्या कार्य मूल्यांकनाच्या काही पद्धती आहेत का, किंवा ह्याला पद्धतशीररित्या केली जाणारी प्रक्रिया का म्हटलं जातं आणि त्याच्या कुठल्या पद्धती आहेत, या पद्धतींचा आता आपण अभ्यास करू. कार्यमूल्यांकनाची पहिली जी पद्धत आहे ती आहे जॉब क्लासिफिकेशन मेथड. म्हणजे ज्याला म्हटलं जातं की तुमच्या कार्याचं वर्गीकरण करणं, कार्यवर्गीकरण. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ही कुठली जुनी पद्धत आहे, तर परंपरागत चालू असणारी ही कार्यमूल्यांकनाची पद्धत आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 यानुसार रचना केलेली आढळते. आपण कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला नोकरशाही पद्धतीचा अवलंब करून कर्मचाऱ्यांचं 4 गटात वर्गीकरण केलेलं आढळतं. गट 1 फर्स्ट क्लास 1, गट 2 क्लास 2, गट 3 क्लास 3, गट 4 क्लास 4. तर ही रचना हायेस्ट टू लोएस्ट म्हणजे उच्चतम ते निम्न वर्गापर्यंत केलेली आपल्याला आढळते. तर हे मूल्यांकन वरिष्ठ वर्गापासून कनिष्ठ वर्गापर्यंत आपण केलेलं आढळतं आणि त्यानुसारच तुम्हाला तुमची वेतन श्रेणी सुद्धा निश्चित केलेली आढळते. ही जी पद्धत आहे ही अतिशय सोपी पद्धत आहे, कारण
ह्याच्यामध्ये अतिशय ढोबळमानाने तुमच्या क्वालिटीज उद्धृत केल्या जातात आणि पण ह्या पद्धतीचा एक ड्रॉबॅक किंवा तोटा असा आहे की ह्या पद्धतीतून मिळणारी माहिती ही विश्वासार्ह आहे किंवा नाही याची तपासणी व्यवस्थापकाला वारंवार करावी लागते. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे त्याला म्हणतात फॅक्टर कंपॅरिझन मेथड. तर ह्याच्यामध्ये कुठल्या बाबींची तुलना केली जाते, तर एखादे कार्य करण्याकरता आवश्यक असणारी मानसिक पातळी, आवश्यक असणारी शारीरिक पातळी, त्या कार्यासाठी अंतर्भूत किंवा अपेक्षित असणारं वातावरण, कार्य वातावरण आणि जबाबदाऱ्या. एक अतिशय सुंदर प्रयोग व्यवस्थापनामध्ये केला गेला की उपलब्ध असलेला प्रकाश, सूर्यप्रकाश आणि प्रकाशाची जर उपलब्धता नसेल तर त्याचा कार्यावर काय परिणाम होतो, त्याला हावथॉर्न इफेक्ट असा एक जगप्रसिद्ध प्रयोग आपल्याला आज तुम्ही इंटरनेटवर पाहिलं तर हावथॉर्न इफेक्ट या नावाने तो प्रसिद्ध आहे. अमेरिकेमध्ये हा प्रयोग केला गेला आणि तिथे असं आढळलं की सूर्यप्रकाश किंवा कुठल्याही पद्धतीचा आर्टिफिशियल लाईट सुद्धा जर कमी असेल तर कमी उजेडामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्य प्रवृत्तीवर परिणाम होतो आणि तो निगेटिव्ह परिणाम होतो. म्हणजे अपेक्षित त्यांच्याकडून परफॉर्मन्स किंवा अपेक्षित कार्य योग्यरित्या योग्य दर्जाने केलं जात नाही. तर इथे आपला जो मुद्दा आहे की वर्किंग कंडिशन्स हा जो शेवटचा घटक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की तुम्ही कुठल्या अंतर्गत घटक तुमच्या संस्थेमध्ये चांगल्या प्रमाणात आहेत किंवा नाही, अंतर्गत वातावरण सौहार्दपूर्ण आहे किंवा नाही, अंतर्गत घटक तुमच्याकडचे उजेड, हवा, पाणी, उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा ह्या चांगल्या आहेत किंवा नाही, ह्याचा परिणाम तुमच्याकडचे कर्मचारी समाधानी आहेत किंवा नाही यावर होत असतो. त्यामुळे ह्या 4 घटकांचं मोजमाप फॅक्टर कंपॅरिझन मेथड या पद्धतीमध्ये केलं जातं. तिसरी जी पद्धत आहे त्याला पॉइंट सिस्टीम म्हणजे बिंदू पद्धती असं म्हटलं जातं. तर या बिंदू पद्धतीमध्ये कुठल्या घटकांची तुलना केली जाते, तर स्किल म्हणजे कौशल्य, एफर्ट म्हणजे प्रयत्न, तिसरा जो घटक आहे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या आणि चौथा जॉब कंडिशन्स म्हणजे कार्य वातावरण. आणि ह्या घटकांचं 11 घटकांमध्ये पुनर्वर्गीकरण केलेलं आहे आणि पुनर्रचित केलेलं आहे. तर हे 11 घटक कुठले, पहिला शिक्षण, दुसरा अनुभव, तिसरा पुढाकार, चौथा शारीरिक गरजा, पाचवा मानसिक गरजा, सहावा तंत्रज्ञान, सातवा वस्तू, आठवा सुरक्षा, नववा कार्य, दहावा कार्याच्या गरजा आणि पुढचा 11वा की न टाळता येणाऱ्या अडचणी. या सगळ्याचा विचार एखाद्या व्यक्तीची वेतन श्रेणी निश्चित करताना करावा असं बिंदू पद्धतीमध्ये म्हटलेलं आहे. आता ह्या संपूर्ण प्रक्रियांमधून आपण गेल्यानंतर कर्मचाऱ्यांची निवड आणि भरती करण्यास कुठलीही संस्था ही सज्ज झालेली आहे असं समजायला आपल्याला हरकत नाही. मग कर्मचाऱ्यांची निवड आणि भरती करताना आपल्याला काय करावं लागतं, तर सर्वप्रथम मनुष्यबळ व्यवस्थापनाला तुमच्याकडे किती जागा या उपलब्ध आहेत की ज्या तुम्हाला भरती करायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कर्मचाऱ्यांची निवड करायची आहे, हे तुम्हाला आधी डिसाईड करावं लागतं. ह्याची तुम्हाला माहिती घ्यावी लागते. त्या उपलब्ध जागांसाठी कोणत्या प्रकारची गुणवत्ता तुमच्या येणाऱ्या नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या पायरीवर ठरवावं लागेल. तिसऱ्या पायरीवर तुम्हाला अर्ज मागवावे लागतील. चौथ्या पायरीवर तुम्हाला अर्ज प्राप्त होतील. पाचव्या पायरीवर तुम्हाला मुलाखतीच्या तारखा ठरवाव्या लागतील. सहाव्या पायरीवर तुम्हाला मुलाखतीची पत्र पाठवावी लागतील. सातव्या पायरीवर तुम्हाला मुलाखतीचे जे क्रायटेरियाज आहेत ते ठरवावे लागतील. आठव्या पायरीवर
तुम्हाला रेफरन्सेस आणि रेफरन्सेसमधून तुम्हाला काही माहितीमधून तज्ञ लोकांची निवड करावी लागेल की जे मुलाखती घेतील. पुढच्या पायरीवर आपल्याला येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्या लागतील. त्यापुढे जाऊन तुम्हाला त्यांची पे स्लिप किंवा सॅलरी आपल्याला तयार करावी लागेल आणि मग तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर हे देऊ शकता. इथे आपली निवड आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईल. इंटरव्ह्यू बरोबरच आपण निवड चाचणीच्या इतरही पद्धती आहेत, जसं पर्सनॅलिटी टेस्ट, इंटेलिजन्स टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट या सुद्धा घेऊ शकतो. पण सर्वसामान्यपणे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत प्रक्रिया ही जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं, कारण आलेले कर्मचारी हे तेवढ्या प्रकारे तयार नसतात किंवा नसू शकतात. त्यांना वातावरण वेगळं असू शकतं. तर मानसिकरित्या किंवा त्यांचा दृष्टिकोन, ॲटिट्यूडनल ट्रेनिंग असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, म्हणजे त्यांचं दृष्टिकोनात्मक प्रशिक्षण त्यांना देण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ व्यवस्थापनाकडून मदत घ्यावी लागते. तर ह्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर कर्मचाऱ्यांची कार्याची परिणामकारकता, ज्याला आपण एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हिटी असं म्हणतो, ती वाढण्यासाठी आपल्याला काही त्यांना अद्ययावत प्रशिक्षण द्यावं लागतं. ह्या प्रशिक्षणाच्या सुद्धा अनेक पद्धती आहेत. याच्यामध्ये पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे अप्रेंटिस सिस्टीम. अप्रेंटिस मेथडमध्ये काय केलं जातं, तर तुम्हाला कार्याच्या ठिकाणी तुमची थेट नेमणूक करून तिथे तुम्हाला प्रत्यक्ष कामगार किंवा प्रत्यक्ष वाचक वर्ग हाताळायला दिला जातो, जेणेकरून उमेदवाराला जास्तीत जास्त चांगलं प्रशिक्षण मिळतं. याला अप्रेंटिसशिप किंवा आपण ऑन द जॉब ट्रेनिंग असंही म्हणतो. ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये आपल्याला इतर आपले समकक्ष वर्ग कुठल्या प्रकारे कार्य करतायत हे ऑन द जॉब पद्धतीमध्ये आपल्याला संधी मिळू शकते. तिसरी जी पद्धत आहे ती अंडर स्टडी मेथड, म्हणजे एखाद्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे उमेदवाराला पाठवून उमेदवाराला तयार केलं जातं. पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे रोल प्लेइंग. तर प्रत्यक्षरित्या आपण त्या पदावर कार्य करत आहोत असा आभास निर्माण करून त्याद्वारे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे युटिलिटी स्क्वॉड आणि एज्युकेशनल एक्सकर्शन ह्या सुद्धा पद्धती प्रसिद्ध आहेत. मग हे प्रशिक्षण जे दिलं जातं मनुष्यबळ व्यवस्थापनाकडून, तर ते देताना त्या कुठल्या टेक्निकनी दिलं जातं, तर प्रशिक्षणाच्या कुठल्या पद्धती आहेत. प्रशिक्षणाच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्या म्हणजे लेक्चरिंग मेथड, रिटन इन्स्ट्रक्शन्स, डिस्कशन ग्रुप्स, गटप्रक्रिया, केस स्टडीज, सिम्युलेशन, कम्प्युटर एडेड लर्निंग या विविध पद्धती वापरून तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकता. लाईव्ह केस स्टडीज, लाईव्ह प्रशिक्षण देऊ शकता. इथे आपल्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि त्यांचा विकास हा कार्यभाग साधला जातो. या सर्व घटकांनंतर मनुष्यबळ स्थापनामध्ये अंतर्भूत होणारा शेवटचा पण अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रोत्साहन. मग हा घटक सगळ्यात महत्वाचा का आहे बरं? कारण प्रोत्साहनाशिवाय किंवा प्रेरणा मिळाल्याशिवाय कुठलाही मनुष्य प्रगती करू शकत नाही. आणि प्रोत्साहन हा मनुष्याचा सर्वांगीण प्रगतीचा महत्वाचा कणा आहे. प्रोत्साहन म्हणजे मनुष्याच्या अस्तित्वाची गरज आहे. म्हणून या प्रोत्साहनाचं महत्व फक्त आपल्या दैनंदिन आयुष्यातच नाही, तर आपल्या कामकाजाच्या ठिकाणी सुद्धा अनन्यसाधारण असंच आहे. अशा काही खूप थोड्या व्यक्ती असतात की ज्या स्वतः प्रोत्साहित असतात
ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेल्फ मोटिवेशन असं म्हणतो, स्वयंप्रेरणा असाही मराठीमध्ये शब्द आहे, की ती स्वप्रेरित असतात. त्यांना इतरांनी प्रेरित करण्याची गरजच नसते. पण अशी लोक खूप थोडी असतात जगामध्ये. जगामध्ये 90% लोक अशी असतात की ज्यांना प्रोत्साहित करण्याची गरज सतत असते. ज्यांना प्रोत्साहन मिळालं नाही तर ते कार्य करू शकत नाही किंवा अपेक्षितरित्या कार्य कर्मचारी करू शकत नाहीत. त्यामुळे एक मानव्य संसाधन व्यवस्थापक म्हणून ग्रंथपालाला आपल्या कर्मचाऱ्यांना सतत प्रोत्साहित करावं लागतं आणि ते कुठल्या तरी उद्दिष्टाने प्रेरित राहतील हे सुद्धा पाहावं लागतं, जेणेकरून तुम्हाला अपेक्षित असणारा त्यांच्याकडून कार्याचा रिझल्ट मिळेल. तर हे आपल्याला उद्दिष्ट कार्याचं साध्य करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी संपूर्णतः ग्रंथपालावर असते. मग या प्रोत्साहनाचा आता आपण सांगोपांग अभ्यास करू. हे प्रोत्साहनाचं जे तंत्र आहे किंवा ही प्रोत्साहनाची जी संकल्पना आहे, ही मूळ संकल्पना अब्राहम मास्लो यांनी नीड हायरार्की म्हणजे गरजांचं विश्लेषण करून मानवी गरजांच्या विश्लेषणाचा सिद्धांत अब्राहम मास्लो यांनी 1954 मध्ये मांडून सिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवाच्या गरजा या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या आहेत आणि जोपर्यंत खालच्या पातळीवरची गरज ही पूर्ण होत नाही तोपर्यंत वरच्या पातळीवरची गरज ही माणसाच्या मनात डोकवत नाही. अब्राहम मास्लो हे प्रसिद्ध अमेरिकन सायकोलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माणूस हा आयुष्यभर आपल्या गरजांचं समाधान करण्यासाठी जगत असतो. असे फार थोडे लोक आहेत की त्यांच्या बाबतीत हा गरजांचा जो त्रिकोण आहे हा लागू पडत नाही. पण सामान्यतः 90% लोकांना हा गरजांचा जो त्रिकोण आहे हा लागू पडतो. तर ह्या गरजांच्या त्रिकोणामध्ये किती प्रकारच्या गरजा आहेत? 5 प्रकारच्या गरजा आहेत. पहिली गरज जी आहे ती फिजिओलॉजिकल म्हणजे प्राथमिक शारीरिक गरज. दुसरी जी गरज आहे ती सेफ्टी सुरक्षा विषयक गरज. तिसरी सोशल म्हणजे सामाजिक गरज. चौथी एस्टीम स्वप्रेरित गरज. पाचवी सेल्फ ऍक्च्युअलायझेशन स्व आकलन. आता ह्या पाचही गरजांचा आपण सांगोपांग अभ्यास करू. मास्लो यांनी सांगितलंय की सर्वात प्रथम गरज ही मनुष्याला कुठली असते तर ती म्हणजे प्राथमिक गरज. या गरजांविषयक हा जो ट्रायंगल आहे तुम्ही जो बघताय यामध्ये पायाभूत गरज जी आहे जी लाल रंगामध्ये तुम्हाला दिसते आहे त्याला म्हणायचं प्राथमिक गरज. तर ह्या त्रिकोणामध्ये ती सगळ्यात तळाशी आहे म्हणजेच ती प्राथमिक आहे. मग आपल्या प्राथमिक गरजा कुठल्या तर अन्न पाणी म्हणजेच भूक ही आपल्याला सर्व प्राथमिक गरज म्हणून ओळखली जाते. आपल्याला जर अन्न मिळालं नाही किंवा आपल्याला 2 दिवस जर पाणी मिळालं नाही तर आपल्याला पुढच्या कुठल्याही गरजा लक्षात येणार नाही. तर सर्वप्रथम माणूस अन्न आणि पाणी ही गरज आधी भागवेल आणि मग तो विचार करेल. अन्न पाण्याची माणसाची गरज भागल्यावर दुसऱ्या पातळीवरची गरज म्हणून जी ओळखली जाते तिला म्हणतात सुरक्षा विषयक गरज. सर्वप्रथम आपली प्राथमिक गरज भागल्यानंतर माणसाच्या मनात सुरक्षा विषयक गरज येते म्हणजे निवारा. आपल्याला सुरक्षा पाहिजे. तुम्ही कार्य करता त्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षा पाहिजे. तुम्ही घरी राहता घरामध्ये सुरक्षा पाहिजे. वातावरण सुरक्षित पाहिजे. कशापासून सुरक्षा पाहिजे? आग पाणी जंगली श्वापद ह्यापासून आपल्याला सुरक्षा पाहिजे. सुरक्षा मिळाल्यानंतर आपल्याला तिसरी गरज माणसाची असते ते म्हणजे बिलॉंगिंगनेस विच इज ऑल्सो नोन ॲज सोशल नीड. ह्युमन बीइंग अ सोशल पर्सन we always realize there is a need of social environment म्हणजे आपल्याला एकमेकांविषयी असणाऱ्या मैत्रीची गरज ही तुम्हाला तिसऱ्या पातळीवर लक्षात येते. आपली चौथी जी गरज आहे
ती म्हणजे आत्मसन्मान. आपल्या एवढ्या गरजा भागल्यानंतरच आपल्याला स्वतःचा इगो, स्वतःचा सन्मान हा माणसाला महत्वाचा असतो. ह्या पातळीवर पोचल्यानंतर शेवटची जी गरज आहे स्वप्रत्यक्षीकरण असं ज्याला म्हटलं जातं, हे तुम्हाला शेवटच्या पातळीवरच आकलन होतं. आपल्याकडे रामदास स्वामी किंवा सॉक्रेटिस किंवा विवेकानंद अशा व्यक्तींच्या बाबतीत, अशा महान व्यक्तींच्या बाबतीत हा त्रिकोण लागू होत नाही. तर ह्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला स्वप्रत्यक्षीकरण म्हणजे शेवटची नीड ही त्यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रबल असल्याचं आढळून येतं. तर मास्लो यांनी जो सिद्धांत सांगितलेला आहे, मानवाचा गरजांवर आधारित हा सिद्धांत आहे. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की त्यांनी मास्लो यांनी असं मांडलं की माणसं ही कायम ज्या गरजा भागत नाहीत त्यामुळेच प्रेरित होतात. तर ज्या गरजा माणसाच्या भागलेल्या आहेत त्या माणसाला प्रेरित करू शकत नाही. मग मला काहीतरी मिळवायचंय ही प्रेरणा आपल्याला कधी मिळते, तर जेव्हा आपल्याला ती गोष्ट आपल्याकडे नसते. म्हणून ज्या गरजा आपल्या भागलेल्या आहेत, एकदा आपण पाणी प्यायल्यावर पुन्हा पाणी पिण्याची गरज तुम्हाला प्रेरित करणार नाही. अशा प्रकारचा सिद्धांत मास्लो यांनी मांडलेला आहे. आणि दुसरा मी तुम्हाला भाग जो सांगितला की खालच्या पातळीवरची गरज भागल्यानंतरच मोठ्या पातळीवरची गरज निर्माण होते. प्रेरणा विषयक दुसरा जो सिद्धांत आहे तो जगविख्यात व्यवस्थापन तज्ञ फ्रेडरिक हर्झबर्ग यांनी मांडला. हा 2 घटक सिद्धांत, इंग्लिशमध्ये ज्याला 2 फॅक्टर थिअरी असं म्हटलं जातं. ही 2 फॅक्टर थिअरी काय आहे, तर हे सुद्धा जगविख्यात अमेरिकन सायकोलॉजिस्ट आणि व्यवस्थापनाचे प्रोफेसर जे फ्रेडरिक हर्झबर्ग कार्यरत होते. 1959 मध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला, ज्याला मोटिवेटर हायजीन थिअरी असं म्हटलं जातं. मग ही मोटिवेटर हायजीन थिअरी काय आहे, या आकृतीमध्ये आपण बघतोय की काही घटक हे तुम्हाला वरच्या पातळीवर दिसत आहेत, ज्याला म्हटलंय मोटिवेटर्स, आणि काही घटक तुम्हाला हायजीन असं लिहिलेलं दिसत आहे, ते खालच्या पातळीवर आपण पाहतोय. तर हर्झबर्ग यांनी असं सांगितलं की कुठल्याही व्यक्तीच्या काही गरजा या कायम तुम्हाला प्रेरित करत असतात काही मिळवण्यासाठी. तर काही घटक हे तुमचं स्टेटस, आत्ताचा जो स्थिती आहे ती स्थिती फक्त सांभाळण्याचं कार्य करत असतात. त्यांना म्हणतात मेंटेनर्स किंवा हायजीन फॅक्टर्स. मग हर्झबर्ग यांच्या काय लक्षात आलं, तर हर्झबर्ग यांना असं आढळलं की तुम्हाला मिळणारी रिवॉर्ड्स, तुम्हाला मिळणारं रेकग्निशन, तुम्हाला नवीन दिलेल्या जबाबदाऱ्या, तुमचं काम आणि तुमच्या अचिव्हमेंट्स म्हणजे तुमची कामगिरी आणि तुमची वैयक्तिक कामगिरी, या सर्व घटकांचा अंतर्भाव प्रेरक म्हणून होत असतो. म्हणजे मोटिवेटर्स म्हणून हे घटक कार्य करतात आपल्या आयुष्यात. तर मेंटेनर्स किंवा तुमचं सद्यस्थितीमध्ये तुमची मेंटल स्टेज चांगली राहण्यासाठी तुम्हाला सॅलरीची गरज आहे. सॅलरी ही आपल्याला प्रेरित करत नाही, पण तुम्हाला सॅलरी नसेल तर असमाधान होतं. त्यामुळे मास्लो फ्रेडरिक हर्झबर्ग यांनी असा सिद्धांत मांडला की हे जर हायजीन फॅक्टर्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही असमाधानी होता त्वरित, पण तुमच्याकडे जर असतील तर ते तुम्हाला प्रेरित करत नाही, फक्त सद्यस्थिती सांभाळायला तुम्हाला मदत करतात. मग असे घटक कुठले आहेत, तुमचं रिलेशनशिप विथ पियर्स, इतरांबरोबर असणारे संबंध, तुमच्या कर्मचाऱ्यांशी असणारे संबंध, तुमचं वैयक्तिक जीवन, तुमच्या कामाच्या कंडिशन्स, तुमच्यावर असणारी सुपरविजन, तुमचे बॉसशी असणारे संबंध, आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये चांगलं तुम्ही राहण्यास मदत होते. पण ते जर घटक नसतील तर तुम्ही त्वरित असमाधानी होता. अशा प्रकारचा महत्वाचा सिद्धांत हर्झबर्ग यांनी मांडला. तर हा सिद्धांत मांडण्यापूर्वी हर्झबर्ग यांनी तो 203 इंजिनियर्स वरती हा प्रयोग केलेला होता.
पीटर्सबर्ग एरियामध्ये हा प्रयोग केला गेला आणि त्यांना खालील गोष्टी आढळल्या की जे मी तुम्हाला सांगितलं, प्रेरित करणारे घटक आणि मेंटेनन्स, ह्या दोन घटकांचा परिणाम आपल्या कार्यपद्धतीवर होत असतो आणि माणूस समाधानी असणं किंवा नसणं हे या दोन घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असतं. शेवटचा जो सिद्धांत आहे ज्याला म्हटलं जातं एक्स अँड वाय थिअरी, हा सिद्धांत डग्लस मॅकग्रिगर यांनी मांडला. डग्लस मॅकग्रिगर ह्यांनी दोन प्रकारच्या व्यक्तींची तुलना या सिद्धांतामध्ये केलेली आहे. तर ही तुलना करताना अमेरिकन सोशल सायकोलॉजिस्ट डग्लस मॅकग्रिगर असं म्हणतात की जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात, पद्धती थिअरी एक्स, पद्धती थिअरी वाय. मग ही माणसं कुठल्या गोष्टींनी प्रेरित होतात? डग्लस मॅकग्रिगर हे MIT स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधले प्रोफेसर होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांचा अभ्यास करून हा सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं, थिअरी एक्स मधली जी माणसं असतात ती प्रेरित होण्यासाठी त्यांना पैसा द्यावा लागतो, फक्त पैसा, प्रमोशन आणि जॉब सिक्युरिटीनीच ती लोक प्रेरित होऊ शकतात. तर थिअरी वाय मधली माणसं ही सतत कार्य करण्यात उद्युक्त असतात आणि त्यांना कोणीही दिशा दाखवण्याची गरज नसते, ते स्वयं दिग्दर्शित असतात आणि सतत कार्य करण्यास तत्पर असतात. तर थिअरी एक्स मधली माणसं ही तुम्हाला नियंत्रणात ठेवावी लागतात आणि थिअरी एक्स मध्ये असं मानलं गेलेलं आहे की तुम्हाला त्यांना सतत बाहेरून प्रेरित करावं लागतं. थिअरी एक्स ही सर्वसाधारणपणे परंपरागत म्हणजे कन्झर्वेटिव्ह ऍटिट्यूड आपल्याला दिसतो. मॉडर्न ऍटिट्यूड आपल्याला थिअरी वाय मध्ये आढळतो. थिअरी एक्स मध्ये असं मानलं गेलेलं आहे की कर्मचाऱ्यांना कार्य करायला सर्वसामान्यपणे आवडत नाही आणि त्यांना ते खूप कंटाळवाणं वाटतं आणि ते टाळण्याचा ते हर प्रकारे प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना धाक दाखवणं किंवा त्यांना लाच देणं किंवा त्यांच्यावर जबरदस्ती नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून कार्य करून घ्यावं लागतं, असा हा सिद्धांत